आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस साकोली येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। या वाढदिवसाच्या निमित्ताने नानाभाऊ पटोले यांनी सूर्यकिरण फाउंडेशनच्या वतीने असलम मेहबूब शेख यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी 12वी MPSC UPSC तसेच शिष्यवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार समारोह सोहळा आयोजित करण्यात आला। ह्या सत्कार सोहळ्याप्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय प्रशांतभाऊ पडोळे, जिल्हा परिषद सदस्य शीतलताई राऊत तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या सत्कार सोहळ्याप्रसंगी नानाभाऊ पटोले यांनी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे असे संपूर्ण विद्यार्थ्यांना व पालकांना सांगितले। आज शिक्षणापेक्षा स्पर्धा परीक्षेला जास्त खर्च येतो आणि त्यामुळे आपल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा न देता फक्त शिक्षणावर भर देतो आणि म्हणूनच आपला खेड्यापाड्यातील विद्यार्थी कोणतीही प्रशासकीय नोकरी करू शकत नाही। तो फक्त पोलीस किंवा आर्मी मिलिटरी याकडे जास्त लक्ष देत असतो असे त्यांनी संपूर्ण नागरिकांना सांगितले। मित्रांनो, वाढदिवस म्हटलं तर फक्त काही विशिष्ट पार्टीचे लोक शुभेच्छा द्यायला समोर येतात, परंतु नानाभाऊ पटोले हे लोकप्रिय आमदार असल्यामुळे कोणतेही जातीचा भेदभाव न करता अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे, पार्टीचे लोकांनी नानाभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ह्यातच नानाभाऊ पटोले यांचा फार मोठा सहकार्याचा आणि पाठिंब्याचा वाटा आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही। आपण किती शिकलो, काही झालो, पण आपण जगू तरच आपण जग पाहू आणि जगलोच नाही तर जगलं नाही तर काय होणार। आणि म्हणून आपल्याला आजच्या दिवशी पाल्य या ठिकाणी पाल्य पण आलेले आहेत, त्यांना पण माझी विनंती आहे की निसर्गाला जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता सुरुवात करावी लागेल, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीला पुढचं जग पाहता येईल, पुढची दुनिया बघता येईल। एकदा सांगतो की मला आमच्या घरातले लोक विचारतात की तुम्ही घरात कमी वेळ देता आणि बाहेर, तर मी त्यांना इंग्रजीमधला एक चांगला शब्द सांगतो, अँड पब्लिक प्रॉपर्टी। त्या मुलामुलींना एवढंच सांगेल की या 10वी 12वीच्या नीटमध्ये जे काही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे काही परिणाम झाले ते अनेक लोकांना भोगावं लागेल। त्या संकटातून आपण मात करून पुढे जाऊ। मी तर मागच्या आता विधानसभेचा मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष होतो आणि माझा जाहीरनामा मी काढत असताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये ना आमचं सरकार आलं तर आम्ही 85% जागा विदाउट नीट परीक्षेने भरू, कारण की राज्य सरकारचा अधिकार 85% जागा भरायचा असतो आणि 15% जागा हे केंद्र सरकारच्या असतात। तर केंद्र सरकारला भरायचं तर 15% त्यांनी भरावे, त्याची नीटची परीक्षा घ्यावी, पण 85% जागा हे राज्य सरकार विदाउट नीट 12वीच्या परीक्षेच्या आधारावर घेईल असा आमचा संकल्प होता। पण मशीनमध्ये गडबड झाली, सरकार आली नाही आणि त्यामुळे सगळं नुकसान झालं। की आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये तुमच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कुठल्याही अडचणी आल्या तर आम्हाला हाक मारायची। पाल्यांना पण सांगेल की कुठे अडचण आली आम्ही तुम्हाला अडवू देणार नाही, त्या अडचणीतून तुम्हाला आम्ही बाहेर काढणार असा विश्वास तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतोय। गोंदिया जिल्ह्यातले असो, भंडारा जिल्ह्यातले असो, सगळ्या मुलामुलींसाठी त्यांच्या पाल्यांसाठी माझी ही विनंती राहणार। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।